आता ब्रेकनंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतर बघूया, मुंबईकर असूनही कायम मुंबईच्या जीवावर उठलेल्या दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या कारवाया किती घातक आहे याचा धक्कादायक खुलासा एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात उघड झाल्यानं दाऊदच्या काळ्या कृत्यांची खळबळजनक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे एनआयएनं दाऊदच्या स्लीपर सेलला थेट हात घातल्यानं येत्या दिवसात काही अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची चिन्ह आहेत। मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन। दाऊदनं पाकमधून पाठवला डर्टी मनी। दाऊदच्या स्लीपर सेलला एनआयएचा धक्का। 4 वर्षात 14 कोटी आले ते काळ्या कृत्यांसाठी। आयएसआयचा हवाला रॅकेटमध्ये सहभाग। दाऊद इब्राहिम आणि त्याचा निकटवर्तीय छोटा शकीलबाबत एनआयए या तपास संस्थेनं मोठा खुलासा केलाय। दाऊद गँगनं मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रोख रक्कम पाठवली होती। ही रक्कम पाकिस्तानातून दुबई मार्गे सुरत आणि नंतर मुंबईत पोहोचवण्यात आल्याचं एनआयएनं आपल्या तपासात उघड केलं आणि दाऊदचं स्लीपर सेल एनआयएच्या हाती लागलं। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा निकटवर्तीय छोटा शकील यांचा हस्तक सलीम फ्रूट यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। सलीम फ्रूट जे आहे त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा भारतातून पाकिस्तानला पाठवला जातो आणि पाकिस्तानमधून भारतामध्ये आणला जातो आणि हे दोन चॅनल्स वेगवेगळे ठेवले जातात कारण की त्यांच्या एकमेकाशी संबंध जुळू नये। पण पाकिस्तानामधून एक लो कॉस्ट वॉर भारतामध्ये लढण्यासाठी दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात। दाऊद टोळीनं मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रोख रक्कम पाठवली होती। ही रक्कम पाकिस्तानातून दुबई मार्गे सुरत आणि नंतर मुंबईमध्ये पोहोचवण्यात आली होती। मुंबईतील आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी आणि कारवायांसाठी 25 लाखांची रक्कम देण्यात आली होती असा दावा एनआयएनं केलाय। एनआयएनं दाऊद, शकील, मोहम्मद सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूट यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खुलासा करण्यात आलाय। त्याचबरोबर रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी डर्टी मनी या कोड वर्डचा वापर करण्यात येत होता। हा एक माणूस पकडला गेला, बरीचशी माहिती समोर आली म्हणून त्याचा जो चॅनल इथला जो चॅनल इथून जे पैसे पाठवले जातात ते वेगळे चॅनलनी पाठवले जातात आहे हवालाचा चॅनलच, पण आणि येण्यासाठी जे पैसे आज येतात ते वेगळ्या चॅनलनी आणले जातात जेणेकरून तो पैसा आला बाहेरचे बाहेर 2-3 माणसाच्या माध्यमातून इकडे तिकडे वाटप केला गेलं आणि त्याच्या माध्यमातून जे काही विध्वंसक कारवाई करायची आहे, टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज करायची आहे, जे त्याच्या इथे साध्य करायची त्यांनी त्याच्यासाठी त्या पैशाचा वापर केला जातो। शब्बीरनं आरिफच्या सांगण्यावरून हवालामार्फत 29 एप्रिल रोजी मालाड पूर्वमधून ही रक्कम घेतली होती। दहशतवादी कारवायांविरोधात दाखल असलेल्या चार्जशीटमध्ये एनआयएनं 6 साक्षीदारांच्या जबाबांची नोंद केली आहे। मागील 4 वर्षात हवालामार्फत देशात 13 ते 14 कोटींची रसद पुरवली गेल्याची धक्कादायक माहिती या आरोपपत्रात आहे। रशीद मारफानी उर्फ रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचं काम करत होता, जेणेकरून वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना दुबईतून ही रक्कम भारतात पाठवणं शक्य होईल। एनआयएच्या दाव्यानुसार शब्बीरनं 5 लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती। एनआयएनं हेच 5 लाख शब्बीरकडून 9 मे 2022ला जप्त केले होते। आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पाळंमुळं अजूनही किती खोलवर रुजली आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय। आता एनआयएनं जी पाश आवळायला सुरुवात केली याचमुळे दाऊद इब्राहिमचं स्लीपर सेल हे एनआयएच्या हाती लागलंय। मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काळे धंदे दाऊदच्या माध्यमातून त्याची गँग करत असते आणि याच आरोपपत्रामध्ये दाखल या तथ्यांमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत्या दिवसात अजून येऊ शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18।